घरातली अत्यंत वाईट परिस्थिती. वडील सिक्युरिटीमध्ये वॉचमन होते. अगदी सकाळी उठून पेपर टाकणे, काकडी विकणे, एमपीएससी, यूपीएससी करण्याची प्रचंड इच्छा होती. जवळजवळ 7,000 महिलांना मी संगणक साक्षर केलं. त्या बँकेच्या टेरेसवर पळत गेलो आणि म्हटलं, मी आत्ताच्या आत्ता जीव देणार. मला लोन दिलं नाही तर. अनेक वर्ष अनेक मुलं एमपीएससीची तयारी करत असतात आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर अनेक मुलं त्यांचा हिरमोडही होतो. त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार? 100%. कारण केरळ आयोगाप्रमाणे तिथे सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठली एक्झाम द्या, सरसकट 1,000 रुपये फीज आहे. ही माझी प्रमुख मागणी असेल की केरळ आयोगाप्रमाणे महाराष्ट्र आयोगानेही काम करावं. कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडनं एक्झाम न घेता या सगळ्या एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्याव्या. मलाही एमपीएससी यूपीएससी करायची होती, पण आत्ता माझ्याकडे एक साधारण 400-500 लोकांचा स्टाफ आहे. दर महिन्याला त्यांना मी सॅलरी करतो. मी देणारा झालो आहे. मला एमपीएससी करायचं होतं आणि ते जर नाही झालं तर मी व्यावसायिककडे वळलं हे ठरवलेलं होतं. विद्यार्थ्यांना माझा एक मंत्र असेल की एमपीएससी यूपीएससीमध्ये जर तुमचं फेल्युअर आलं तर पहिलं तुम्ही जे तुमचं माध्यम असेल हे व्यावसायिकतेकडे तुम्ही वळले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांनी स्वतःमधला स्व ओळखला पाहिजे की आपण व्यवसाय करू शकतो का. विद्यार्थ्यांवरती काही अन्याय होतो, विद्यार्थ्यांची काही मागणी आहे आणि तुम्हाला जर विद्यार्थ्यांनी बोलवलं तर तुम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला येणार? नमस्कार, मी किरण निंभोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर स्पर्धा परीक्षेतून उद्योजकतेकडे वळण्यासाठी आपण बऱ्याच सिरीज चालवत असतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि विद्यार्थ्यांना आवाहनही करत असतो की जास्त दिवस या क्षेत्रात अडकून पडू नका. आणि जे नवीन आलेत त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शनपर लेक्चर असतात, इंटरव्ह्यू देखील असतात. आपली जी सिरीज असते एमपीएससी ते उद्योजक, आणि एमपीएससीतून बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे पण आपण पॉडकास्ट घेत असतो. आज आपल्यासोबत असेच एक गेस्ट आहेत की ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. शून्यातून विश्व उभा करत 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 ते आज विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आज आपल्यासोबत आहेत आमदार अमितजी गोरखे साहेब. सर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. एक शून्यातून विश्व उभा करणं काय म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे सरांनी खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी केली, त्याच्यातून त्यांना यश मिळालं नाही किंवा परिस्थितीमुळे त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर मात्र सामाजिक चळवळीची जी आवड होती त्या सामाजिक चळवळीमधून त्यांनी स्वतःचा पाया रोवला. त्यानंतर राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना 2012-13चा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. त्यांचं काम पाहिलं, त्यांच्यावरचा विश्वास पटला आणि त्यानंतर त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्ष केलं. राज्यमंत्रीपदाचा त्यांच्याकडे दर्जा होता आणि कालांतराने त्यांची विधान परिषदेवरती निवड झाली. आता आज खरं तर सर तुम्हाला बोलवण्याचा उद्देश हाच. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलंय आणि हे सगळं करत असताना तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही फडणवीस साहेबांच्या खूप जवळचे आहात आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भरपूर अडचणी आहेत. आज याच्यात तुम्हाला बोलवण्यामागचा आमचा एक स्वार्थ आहे की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी त्यांच्या घराने तुमच्यापर्यंत मांडणे आणि तुमच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवणे. परंतु त्या विषयाला हात घालण्याच्या आधी तुमचा प्रवास जाणून घेणं खूप गरजेचं आहे. प्रवास मला माहिती आहे, परंतु विद्यार्थ्यांना देखील माहिती असणं गरजेचं आहे. नमस्कार. सर्वप्रथम मला वास्तव कट्टाला आपण इथं गप्पांसाठी बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि मला ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि वास्तव कट्टाला तुम्ही फॉलो करतायत यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा आभार आहे. खरं तर हा प्रवास जो आहे तो मी तसं माझं मूळ गाव अहमदनगर, सध्याचं अहिल्यानगर. वडील तिकडचे. 1980च्या दरम्यान आम्ही पुण्यात आलो. माझा जन्म पुण्यातलाच. पण घरातली अत्यंत वाईट परिस्थिती. वडील सिक्युरिटीमध्ये वॉचमन होते आणि त्या दरम्यान महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण असेल. आई त्यावेळेस एका बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून कामाला लागली आणि नंतर तो प्रवास चालू झाला. नंतरच्या काळामध्ये अगदी सकाळी उठून पेपर टाकणे, काकडी विकणे आणि एज्युकेशन करणं असं काम करत असताना आईनी मला इथे पुण्यामध्ये 11वीला मॉडर्न कॉलेजला टाकलं आणि आर्ट्सला गेलो का तर एमपीएससी यूपीएससी करण्याची प्रचंड इच्छा होती आणि मला एक चांगला एक पोलीस ऑफिसर होण्याचं एक स्वप्न होतं. मला आठवते ग्रॅज्युएशन करत असताना त्यावेळेस मी माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या क्लासही मी जवळजवळ 8-9 महिने होतो. पण नंतरच्या काळामध्ये घरातली परिस्थिती तेवढी बेताची होत नव्हती. त्यामुळं काही
जॉबसाठी मी कामधंदा करू लागलो. म्हणजे सकाळी पेपर टाकणं असेल आणि दुपारच्या वेळेस वर्कशॉपमध्ये काम करणं असेल, असं सातत्यानं करत असताना ते क्लास मला सोडावा लागला आणि ती इच्छा अपूर्ण झाली. पण घरातल्या परिस्थितीमुळे हे सगळं घडलं. पण नंतरच्या काळात एक सोशल सर्व्हिसच्या माध्यमातून कलारंग नावाची संस्था चालू केली. त्यात अनेक मराठी कलाकारांना मी दरवर्षी पुरस्कार देतो आणि एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केलं. कम्प्युटर बरं. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संगणक साक्षर जवळ-जवळ 7,000 महिलांना मी संगणक साक्षर केलं आणि म्हणूनच सांस्कृतिक आणि एज्युकेशनलच्या साठी दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार मला 2012 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीमध्ये मिळाला. महाराष्ट्रातनं मी त्यावेळेस एकमेव बरं. आणि ती उर्मी होती हं. काम करण्याची. नंतरच्या काळामध्ये आई दुसऱ्याच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जाते. म्हणून आपली पण शिक्षण संस्था असावी. म्हणून ते छोटंसं कम्प्युटर इन्स्टिट्यूट वाढवण्याचा प्रयत्न केला. मग महानगरपालिकेच्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये डी-एड कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज असं इन्स्टिट्यूशन चालू केले. 2006-07 ला शासनात तेव्हा कुठल्याही पॉलिटिक्समध्ये मी नव्हतो. पण 2006-07 ला शासनाकडे पाठपुरावा करून पिंपरी चिंचवडला मोक्याच्या ठिकाणी 2.5-3 एकरच एक लँड त्या ठिकाणी शासनाने मला दिली आणि मग त्या ठिकाणी तिथं MBA कॉलेज, CBSE स्कूल अशा संस्था उभ्या झाल्या. आज अनेक हजारो विद्यार्थी माझ्याकडे शिकतायत. त्या दरम्यानच्या काळातच खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा माझा म्हणजे नाळ जुडलेली असल्यामुळं आणि माननीय देवेंद्रजींचा त्यावेळेस संपर्क झाल्यामुळं मी पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. बरं. आणि त्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळं कदाचित पक्षाचं काम करत असताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्ष होण्याचा मान त्या ठिकाणी मिळाला. पण त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मी व्यवसाय चालू करायचं ठरवलं, त्यावेळेस पैसे नव्हते आणि त्याच महामंडळाचं लोन 3 लाख लोन घेण्यासाठी मी त्या सुशिक्षित बेरोजगारांच्या क्यूमध्ये उभा होतो. आणि मला आठवतंय जवळ-जवळ 2.5-3 महिन्यापेक्षा जास्त काळ त्या लोनसाठी मला लागला. लोन मिळत नव्हतं. आता बँकेचं नाव घेत नाही. पुण्यातलीच एक बँक म्हटली, की तुम्हाला काय आम्ही लोन देऊ शकत नाही. बरं. आणि त्यामुळं तिथं मी नाराज झालो नाही. त्या बँकेच्या टेरेसवर पळत गेलो आणि म्हटलं, "मी आत्ताच्या आत्ता जीव देणार." क्या मला लोन दिलं नाही तर सगळा स्टाफ तिथे पळत आला. हं. मॅनेजर पळत आले. म्हटले, "ह्याचं पहिलं लोन सँक्शन करा." आणि त्या ठिकाणी लोन सँक्शन झालं माझं आणि मग कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू झालं. मग इन्स्टिट्यूटचा आता वटवृक्ष झाला आहे. पण प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल करावा लागतो आणि त्या स्ट्रगलच्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये आमच्याकडे निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण नियतीच्या मनात वेगळं होतं, आमच्या देवाभावांच्या मनात वेगळं होतं आणि अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीने मला विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली. क्या बात है! म्हणजे प्रवास सोपा नव्हता. प्रवास सोपा नव्हता. नक्कीच. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही तुमच्या मातोश्री दुसऱ्याच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी जात होते आणि तुमच्या शिक्षणाची झालेली निवडपळ याच्यामुळे कदाचित हे वटवृक्ष तुम्ही एवढं मोठं करू शकला. नक्कीच. खरं तर ज्यावेळेस तुमचं नाव आम्ही ऐकलं, पहिलं नाव मी तुमचं याच्यात ऐकलं की आधी माहिती होतं, परंतु प्रतिभा सेतू हा विषय तुम्ही सभागृहामध्ये मांडला होता. काय नक्की कशामुळे जाणवलं की बाबा हा प्रतिभा सेतू जो केंद्राने किंवा UPSCने ही योजना लागू केलेली, ही महाराष्ट्रामध्ये पण लागू केली पाहिजे, हे कधी जाणवलं होतं? नाही, एकतर विधान परिषदेमध्ये माझी पहिलीच टर्म आहे. अजून मला आता मागच्या महिन्यात वर्ष पूर्ण झालं. विधान परिषदेचा अभ्यास करत असताना वेगवेगळे विषय तिथं मांडल्यानंतर त्या विषयामध्ये पाठपुरावा केल्यानंतर लक्षवेधी असेल किंवा विशेष उल्लेख असतील तर आपल्याला त्यात यश मिळू शकतं. म्हणून शिक्षणाची असलेली आवड, विद्यार्थ्यांमध्ये वावरण्याची असलेली आवड आणि एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्याच्यामुळं असे प्रश्न मी नेहमीच विधान परिषदेमध्ये घेतोय. माझं शिक्षणही MA सोशिओलॉजी पासून ते MBA पर्यंत झालेलं आहे आणि MPSCमध्ये मी स्वतः विद्यार्थी म्हणून हे सगळ्या गोष्टी करत असताना कारण अनेक वर्ष अनेक मुलं MPSCची तयारी करत असतात आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर अनेक मुलं त्यांचा हिरमोडही होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना योग्य वयामध्ये त्या करिअरची संधी मिळाली नाही तर अनेक विद्यार्थी कोलॅप्सही होतात. बरोबर. त्याच्यामुळे केंद्राने जी प्रतिभा सेतूची ही संकल्पना काढली
तशा संकल्पनेमुळं आपल्याला जर ती एक्झाम क्रॅक करता आली नाही, तर त्याच्या माध्यमातनं आपण प्रशासकीय सेवेत इतर पदासाठी आपण नक्की जाऊ शकतो. ही अत्यंत चांगली संकल्पना आहे. पण ती महाराष्ट्रात अजून रुजू झालेली नाही. त्यामुळे त्याचा पाठपुरावा मी अजूनही करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या दिवशी मी हा प्रश्न विधान परिषदेत मांडला, त्यानंतर मी अनेक आमदारांनाही मांडायला सांगितला. कारण आमचं वरिष्ठ सभागृह आहे, खालच्या सभागृहातही अनेक आमदारांनी मांडला. आणि हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर इथे प्रतिभा सेतूसारखं संकल्पना ज्यावेळेस महाराष्ट्रात येईल, त्यावेळेस अनेक विद्यार्थी त्यांना दिलासा मिळेल, की प्रत्येक विद्यार्थी हा यशाच्या मागे खरं लागतो, पण त्याच्या मागे त्याच्या घरातली परिस्थिती असेल, येणाऱ्या अडचणी असतील, ह्या सगळ्या अडचणींना मात करत तो शिकत असतो. त्यातनं तो जर यशस्वी झाला नाही, तर तो कोलॅप्स होऊ शकतो. बरोबर. म्हणून प्रतिभा सेतूसारख्या अनेक संकल्पना या आपल्याकडे रुजू झाल्या पाहिजेत. तर याला आता कसं आहे, रिस्पॉन्स कसा आहे शासनाचा किंवा मुख्यमंत्री नाही, आता महोदयाचा? पाठपुरावा चालू आहे आणि आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं विशेष नॉलेज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या वर्षभरातच मला वाटतं झालं पाहिजे लवकरात लवकर. बरोबर. नाही, पाठपुरावा चालू आहे. आम्ही आजपर्यंत असा अनुभव घेतला, की मुख्यमंत्री महोदयांनी एखादी गोष्ट मागितली, हं. अर्थात थोडा वेळ लागतो. मागितली तर ती मिळते. त्याच्यामुळे ही देखील गोष्ट तिचा जर पाठपुरावा केला तर निश्चितच होईल. कुठलीही गोष्ट पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही. कारण बरोबर. माननीय मुख्यमंत्र्यांना तेवढं एकच विषय नसतो. अनेक विषय त्यांच्यासमोर रोज येत असतात. पण ह्याचा पाठपुरावा माझा चालू आहे आणि मला खात्री आहे माझ्या माध्यमातून हा विषय मार्गी लागेल. बरोबर. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली, त्याच्यामुळे तुम्ही विषय तुम्हाला माहिती हं. आहेत आणि त्यातलं गांभीर्य तुम्हाला माहिती आहे. कशा पद्धतीने विद्यार्थी शिकतात. लाखो पदं रिक्त आहेत. जवळपास 2.5 लाख पदं रिक्त आहेत. परंतु अजूनही ती भरली जात नाहीत. खूप छोटे-छोटे जाहिराती येतात. 200, 300, 400. लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात. आणि जवळजवळ राज्यसेवेचा विचार केला तर 5-6 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात आणि जागा किती असतात? 400. 400. या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा करणार? नाही, ह्याच्यामध्ये खरं तर ही परिस्थिती आत्ता फक्त माझ्या माहितीनुसार आपल्या इथे नाही आहे. सगळीकडेच अशी परिस्थिती आहे. पण याला अनेक कारणे आहेत. एकदम वेळेवर होणं असेल, त्याचे रिझल्ट्स वेळेवर लागणे असतील आणि त्या जागा खाली झाल्यानंतर एक्झाम वेळेत झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी वेळापत्रकानुसार पूर्ण झाल्या, तर तो बॅकलॉग आहे तो 100% भरून निघू शकतो. पण यासाठी मला असं वाटतं, की सरकार तेवढं सुज्ञ असलं पाहिजे. आपला जो आयोग आहे तोही तेवढा सुज्ञ असला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर वेळेत पार पडल्या तर आपल्या सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याविषयी आणखी काय ह्या गोष्टीत स्थिरता आणण्यासाठी आपल्याला ज्या काही योग्य गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या आपण करण्याचा प्रयत्न त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार? 100%. हा विद्यार्थ्यांना तुम्ही शब्द देता? येस, येस, येस. नक्कीच. ज्या गोष्टी आपण बोलतोय याला जर आपण पाहिलं केरळ लोकसेवा आयोग, तर आम्ही मागचे 10 वर्ष झालं की एम-पी-एस-सीला आणि सरकारला मागणी करतोय की केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं काम चाललं पाहिजे. त्याच्यामध्ये मनुष्यबळ असेल किंवा त्यांची परीक्षा पद्धती असेल किंवा त्यांचं टाइम टेबल असेल, त्यांचं जाहिरात कधी येईल इथपासून जॉईनिंग कधी होईल इथपर्यंतच्या तारखा फिक्स असतात. परंतु आपली जाहिरात आल्याच्या नंतर त्याच्या डेट वाढत जातात, रिझल्ट पुढे लांबत जातो आणि वेळेवरती कुठलीच प्रोसेस होत नाही. यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार? नाही, खरं तर भारतातलं केरळ आयोग हे अत्यंत चांगलं मॉडेल आहे आणि ते अभ्यासण्यासारखं मॉडेल आहे. त्याचाही मी नक्की अभ्यास करेल आणि केरळ आयोगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात किंवा ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम आपल्याकडे लागल्या पाहिजेत. याच्यामुळं काय होईल, की सगळ्या गोष्टी ज्यावेळेस वेळेत पार पडतील, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याची मानसिकता आहे, त्याचं खच्चीकरण होणार नाही आणि सगळ्या गोष्टी त्याच्या योग्य वयामध्ये मिळाल्यानंतर, नियमानुसार मिळाल्यानंतर तो राईट टाईम स्टँड होऊ शकतो. त्यामुळे केरळ आयोगाप्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही त्या पद्धतीनं काम करणं किंवा केलं जावं, यासाठी नक्की पाठपुरावा झाला पाहिजे. कारण केरळ आयोगाप्रमाणे तिथे सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, सरसकट ₹1000 फीज आहे. पण आपल्याकडे तशी नाही आहे. आपल्याला अनेक एक्झाम देत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या फीज भराव्या लागतात. तरी एक्झाम दिली तरी ती परत एकदा फीज भरावी लागते. लोकांचे 20,000, 30,000, 30,000 जातात. मग अशा प्रकारच्या सिस्टीम त्या आयोगातल्या आपल्याकडे कॅप्चर करून त्या पद्धतीनं जर आपण त्या आयोगाप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काम केलं, त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, शासनाला फायदा होईल आणि वेळापत्रकानुसार सगळे कार्यक्रम प्रॉपर पार पडल्यानंतर आपल्याकडं जो आत्ता बॅकलॉग आहे, की विद्यार्थी अनेक आणि वेळेत एक्झाम न झाल्यामुळं सगळ्या जागा रिक्त राहणं, हे प्रमाण कमी होईल.
त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये ही माझी प्रमुख मागणी असेल, की केरळ आयोगाप्रमाणे महाराष्ट्र आयोगानेही काम करावं. नक्कीच. आणि तुम्ही जसं सांगितलं, की पाठपुरावा केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. हं. तसा पाठपुरावा आम्ही तुमचा करू, हो. तुम्ही सरकारचा करा. नक्कीच याच्यावरती तुम्ही जे फीजचा मुद्दा मांडला, त्याच्यामध्ये सर्व परीक्षा एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाव्यात. हं, हं. यासाठी आम्ही असो किंवा विद्यार्थी असो, मागच्या 5-7 वर्षापासून आग्रह आहे. त्याचं कारण हे, की तुम्ही सांगितलं तो फीचा एक मुद्दा आणि दुसरे महापरीक्षा पोर्टल आलं. त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला. ते बंद करावं लागलं. त्याच्यानंतर सर्व परीक्षा TCS, IBPSकडे दिल्या. हं. खाजगीच कंपन्या. त्याच्यामध्येही गोंधळ होतोय. हा गोंधळ थांबवण्यासाठी आणि खरे जे होतकरू विद्यार्थी आहेत, हे सिस्टममध्ये येण्यासाठी सर्व परीक्षा एम-पी-एस-सीकडे देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी बैठकी झाल्या. त्याच्यासाठी समिती नेमली गेली एक, परंतु त्याच्यावर अजून पुढे काहीच नाहीये. माझ्या माहितीनुसार 2024ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर. पुढाकारानंच एक जी-आर निघाला आणि त्या जी-आरमध्ये स्पष्ट निर्देश असे दिलेले आहेत, की कुठल्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडनं एक्झाम न घेता या सगळ्या एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्याव्यात. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक विशिष्ट कमिटी जे ऑलरेडी एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीतनं माध्यमातनं हे अधिकारी जे आपल्याकडं आलेले आहेत, त्या लोकांसाठी ती कमिटी लोकसेवा आयोगाला एक अध्यक्ष त्यांनी दिलेला आहे. पण मला असं वाटतं, की आपल्या म्हणण्यानुसार ह्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडनं ह्या एक्झाम घेण्यापेक्षा सर्व एक्झाम जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झाल्या, तर ह्याला जास्त पारदर्शकता मिळेल आणि बाकी सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन व्हायला नक्की मदत होईल. 2024ला हा जी-आर झाला आणि आजपर्यंत जर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल, तर हा अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या काळामध्ये याच्यावर विशेष बैठक लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील. माननीय देवेंद्रजींना मी 100% या विषयात ह्याच्यामध्ये आपला सेतूचा विषय असेल किंवा आपला केरळ आयोगाचा विषय असेल आणि हा विषय असेल, अशा तिन्ही विषयात 100% आपण याच्यामध्ये पाठपुरावा करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. नक्कीच सर. याच्याबरोबर आणखी एक गोष्ट आहे, की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आज. हं. ऑनलाईन सगळ्या गोष्टी चालतात. एक छोटीशी जरी संस्था असेल, तरी त्याची वेबसाईट असते, त्याचं ॲप्लिकेशन असतं. हं. एम-पी-एस-सीचं अजूनही ॲप्लिकेशन नाही. जसं की आपण म्हणलो, की सर्व परीक्षा एम-पी-एस-सीकडे घेण्यासाठी जी-आर निघाला, हं. त्याच्यासाठी समिती नेमली गेली. ॲप्लिकेशनसाठी देखील सर्व पाठपुरावा झालेला आहे. परंतु अजूनही एम-पी-एस-सीचं स्वतःचं ॲप्लिकेशन नाही. हं. नाही, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जर अशा प्रकारे म्हणजे आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे साधा स्नॅक सेंटरवाला पण सध्या त्याचं ॲप ओपन करत असतो. त्यामुळे ही खऱ्या अर्थानं डिजिटल महाराष्ट्रात न पटलेली, न आवडलेली गोष्ट असं म्हणावं लागेल. पण याला खऱ्या अर्थानं जसं प्रशासन जबाबदार आहे, तसं मला असं वाटतं की अ, अनभिज्ञ असतील राजकारणी आमच्यासारखे, त्यांना अलर्ट करणंही तेवढंच गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण ह्या विषयातही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे हे एम-पी-एस-सीच्या माध्यमातले किंवा लोकसेवा आयोगाच्या माध्यमातले हे महत्त्वाचे प्रश्न वेळोवेळी जर आपण जागृतीसाठी शासनाकडे पोहोचवले आमच्या माध्यमातनं, तर ते विषय मार्गी लागतील. त्यातला हा विषय आपण मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करू. नक्कीच. आणि एम-पी-एस-सीचा आणखीन एक खूप कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे कॉल सेंटर. हं. एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस अडचण येते, त्यावेळेस ते कॉल सेंटरला फोन करतात एम-पी-एस-सीच्या. परंतु तिथे एकतर फोन रिसीव्ह केला जात नाही किंवा त्यांना पाहिजे ती माहिती मिळत नाही. आणि एखादा विद्यार्थी जर एम-पी-एस-सीच्या ऑफिसमध्ये गेला, तर त्याला तिथं कोणी एंटरटेन करत नाही. त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार का एम-पी-एस-सीकडे? खरं तर कॉल सेंटर हे एवढं प्रभावी असलं पाहिजे. कॉल सेंटर त्यासाठीच म्हणतो, की 24 हॉवर्स त्यांनी काम केलं पाहिजे आणि कुठलीही अडचण जर ती त्या विद्यार्थ्याला सुटत नसेल, तर ती कॉल सेंटरच्या माध्यमातून सुटली गेलीच पाहिजे. पण हे कॉल सेंटर जर खऱ्या अर्थानं निष्क्रिय असेल, तर ते सक्रिय 24/24 कसं होईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. नक्कीच सर, थँक कारण तो खूप मोठा विषय आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योती आणि मला वाटतं अमृत, त्यासोबतच तुमच्या पुढाकाराने आर-टीची देखील स्थापना झाली. हो. काय त्यासाठी पाठपुरावा करावा लागला? नाही, खरं तर बार्टीच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातले मागासवर्गीय विद्यार्थी त्या ठिकाणी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीची तयारी करत होते. पण त्या ठिकाणी करत असताना त्या ठिकाणी थोडंसं बायस म्हणूयात किंवा सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता. म्हणून आर-टी एक स्वतंत्र त्याचं केंद्र असावं. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ही चालू झालेली संस्था आत्ताच मागच्या महिन्यात तिला 1 वर्ष पूर्ण झालं.
आणि पहिल्याच वर्षी 24,000 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन MPSCसाठी त्यातनं झालं. त्यामुळे त्याच्यामागचं इंटेन्शन हेच होतं, की खऱ्या अर्थानं आपण अंत्योदय म्हणतो किंवा शेवटच्या घटकापर्यंत विकास झाला पाहिजे आणि हा शेवटच्या घटकापर्यंत विकास अ, याच पद्धतीनं होऊ शकतो, की गरीबातल्या गरीब लोकांना शासकीय सुविधांचा लाभ झाला पाहिजे आणि म्हणून त्या इंटेन्शननीच, की खास करून आर-टीची निर्मिती त्याच इंटेन्शननी झाली, की प्रत्येक गरीबाला, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या आर-टीच्या माध्यमातनं जे बार्टीमधनं खऱ्या अर्थानं वंचित राहिले, त्यांच्यासाठी आर-टीची स्थापना झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्या माध्यमातनं विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC करावं आणि इतर ज्या काही शैक्षणिक सुविधा आहेत त्यांचा लाभ घ्यावा, हे त्याच्यामागचं इंटेन्शन होतं आणि त्यामुळेच याची आर-टीची निर्मिती होऊ शकली. नक्कीच. आणि त्याचा समाजातील खूप विद्यार्थ्यांना फायदा खूप होतोय. फायदा. हो, हो. 100% नक्कीच. साहेब, तुम्ही युवा धोरण समितीचे हं. सदस्य आहात. हां. आपलं राष्ट्रीय युवा धोरण 2003चं त्याच्यामध्ये 21 शिफारसी केल्या होत्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मला वाटतं 2012-13ला 6 शिफारसी हं. स्वीकारल्या. पण त्याच्यावर अजून काहीच काम होत नाही. आणि 2012ला मला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला. त्यावेळेस मी पहिल्यांदा त्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये त्या समितीवर होतो आणि त्यावेळेस 12-13चं जे धोरण आहे ते आमच्या म्हणजे त्या कमिटीवर मी असल्यामुळं त्यावेळेस त्या माझ्या नजरेखालून ते गेल्या आणि आत्ता नुकतीच माझी मागच्याच महिन्यात आत्ता शासनाच्या कमिटीवर नियुक्ती झाली. पण आत्ता पहिल्यांदाच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या कमिटीला काम करण्यासाठी 10 कोटीचा निधी दिला. बरं. आज आमचे मित्र सत्यजित तांबे आहेत किंवा आम्ही 5-6 आमदार त्याच्यावर आहोत आणि अनेक राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी काही खेळाडू, अशी मोठी समिती आहे. आणि मग त्या समितीच्या माध्यमातून सक्रियता यावी, या इंटेन्शननी काय करता येईल. मागच्या वेळेस ज्या 21 गोष्टी सांगितल्या, यावर्षी आम्ही त्या 100 केल्यात. बरं. त्याचं काम आता सातत्यानं चालू आहे. पुण्यातले पण अनेक मान्यवर मंडळी त्याच्यावर आहे. आपल्या मॉडर्न कॉलेजच्या एकबोटे मॅडम पण त्याच्यावर काम करत आहेत. तर याच्यामध्ये धोरण निश्चित करत असताना विद्यार्थ्यांना काय गोष्टी एक्झॅक्टली मिळाल्या पाहिजेत, युवकांना काय गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि त्या फक्त कागदावर न आणता त्या धोरणात प्रत्यक्ष अंतर्भाव व्हावा. म्हणून आत्ता आम्ही जे कमिटी मेंबर्स आहोत, जवळ-जवळ आम्ही 30 ते 35 कमिटी मेंबर आत्ता आहोत. त्यांनी आम्ही आत्ता त्याची विभागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोण बघेल, उत्तर महाराष्ट्रात कोण बघेल, विदर्भात कोण जाईल, मुंबईत कोण जाईल आणि ते कमिटी सर्वसमावेशक पद्धतीनं काम करेल आणि सर्वसमावेशक काम करताना युवकांच्या, युवतींच्या अडचणी, त्यांना येणाऱ्या आयुष्यातील प्रगतीसाठी येणाऱ्या अडचणी आणि त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावं या इंटेन्शननी होणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव असेल. खास करून युवकांचे मेळावे, युवतींचे मेळावे, जेणेकरून त्यातून त्या मेळाव्यात त्यांना काहीतरी गोष्टी घडतील. याचं बजेटसहित प्लॅनिंग यावर्षी आम्ही करतोय आणि यावेळचं धोरण नक्कीच मागच्या धोरणापेक्षा कितीतरी वेगळं असेल. याच्यात अनेक गोष्टींचा ज्याच्यामध्ये अंतर्भाव नव्हता, ते या धोरणामध्ये असेल आणि त्या प्रत्यक्ष कृतीत म्हणजे उगीचच धोरण कागदावर झालंय, असं न करता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी पूर्ण कमिटी आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. क्या बात है! नक्कीच सुधारणा होतील. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट बोलताना आपल्याला जाणवली होती, की जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कारण आपण जर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा एवढा विचार करतोय, तर त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. ते काही नियोजन आहे का? नाही, आहे ना. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि इतर स्पर्धा परीक्षेबरोबर इतर पण स्पोर्ट्स रिलेटेड मार्गदर्शन असेल किंवा ज्या करिअरच्या गोष्टी आहेत, की साधारण 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळत नाही किंवा आपण MPSC, UPSCच करावं. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला आर्किटेक्ट व्हावं वाटतं, कोणाला इंजिनिअरिंग व्हावं वाटतं. पण इंजिनिअरिंग नंतर आणि आर्किटेक्चर नंतर किंवा अगदी MBBS नंतर पण तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता. हे त्या वयात मुलांना कळत नसतं आणि म्हणूनच चांगले तज्ञ मंडळी घेऊन यासारखे काउन्सिलिंगचे सेंटर्स चालू करावे, असंही युवा धोरणात आपण म्हटलेलं आहे, की तुम्हाला आत्ताच एका राष्ट्रीय ह्याचा मी एवढ्यात माझ्या वाचनात का त्याचं नाव आठवत नाही. त्यांनी असं सांगितलं, की सगळ्यात जास्त युवकांच्या आत्महत्या मागच्या वर्षीमध्ये भारतामध्ये झाल्या आणि मग ह्या यूथच्या आत्महत्या का होत आहेत? मग आत्महत्या थांबवल्या पाहिजेत आणि त्यांना इन्स्पिरेशनल गोष्टी मिळाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही काम करतोय. त्याच्यावर आमच्या कमिटीमध्ये त्या गोष्टीवर विचारही झाला आणि यूथला या गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना अनेक गोष्टी आपल्याला इझिली ॲक्सेस मिळाला पाहिजे शासनाच्या माध्यमातून. हेही आम्ही धोरणात आणतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी, ज्याचा गोष्टी मागच्या युवा धोरणात अंतर्भाव झाला होता,
त्या या धोरणात आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच. हे त्याचा नक्कीच लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण शहराकडे येणारा लोंढा थांबू शकतो. हो. आपापल्या जिल्ह्यांमध्ये ते स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतात. पण साहेब, याच्यामधलं एक वास्तव असं आहे, की लाखो विद्यार्थी तयारी करतायत. प्रत्येकाला नोकरी नाही. कुठलंही सरकार असो देऊ शकत नाही. परंतु याच्यातून बाहेर पडायला पण कोणी तयार नाही. आता एक प्रतिभा सेतू योजना जरी लागू केली, तर किती विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतील, तो एक नाही. प्रश्न आहे. दुसरी, ह्या राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय डोक्यात नियोजन आहे का? नाही, मला जेवढे विद्यार्थी ऐकतात त्यांना मी हेच सांगेल, की MPSC, UPSC हा खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातलं टार्गेट आहे. पण टार्गेट अचीव्ह करत असताना 100% त्याला रिझल्ट नसतो. 20-30% रिझल्ट आपण म्हणूयात की आला, तर 70% विद्यार्थ्यांनी काय करावं? पण तुम्ही घेणाऱ्यांपेक्षा देणारे व्हा असं मी म्हणेल. म्हणजे आज व्यावसायिकतेकडे 100% तुम्ही वळलं पाहिजे. म्हणजे आज मला MPSC, UPSC करायची होती. पण आत्ता माझ्याकडे एक साधारण 400-500 लोकांचा स्टाफ आहे. दर महिन्याला त्यांना मी सॅलरी करतो. मी देणारा झालोय. त्यामुळं आत्ता स्टँड अप इंडिया असेल, की माननीय मोदीजींच्या काळामध्ये तर व्यावसायिकतेकडे ओढणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आज कितीतरी योजना अशा आहेत, की ज्याला 70% सबसिडी आपल्याकडे आहे. आज रोजगाराच्या संधी भरपूर आहेत. प्रत्येक समाजासाठी महामंडळ आहे. त्या महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्यामुळं आपण व्यावसायिकतेकडे जर वळलात, एक विशिष्ट स्टेजला वाटलं की आता MPSC आपण 1 टप्पा झाला, 2 टप्पा झाला, 3रा टप्पा झाला. पण आयुष्यामध्ये ऑप्शन्स हे असलं पाहिजे. जर ऑप्शन असेल तर आपण आयुष्यात 100% पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. मी माझ्या आयुष्यात ऑप्शन ठेवलं होतं. मला MPSC करायचं होतं आणि ते जर नाही झालं तर मी व्यावसायिककडे वळलं हे ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे सेकंड ऑप्शनला मी तयार झालो आणि मी पुढे गेलो. त्यामुळं विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील, की MPSC तुम्ही कराच, UPSC कराच. पण तिथे जर यश प्राप्त झालं नाही आणि आपल्या सगळ्या एजचा बॅलन्स करून आपण आपलं एज आत्ता कुठल्या एजवर आपण काम करतो आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं ह्याचा जर बॅलन्स केला, तर व्यावसायिकतेकडे वळणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या-मोठ्या कंपन्या आपल्याकडे येतात. अनेक मोठे-मोठे व्यावसायिक महाराष्ट्रातनं घडलेले आहेत. तर अशा लोकांचा आदर्श ठेवून आपण नक्की व्यावसायिकतेकडे वळलं पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझा एक मंत्र असेल, की MPSC, UPSCमध्ये जर तुमचं फेल्युअर आलं, तर पहिलं तुम्ही जे तुमचं माध्यम असेल, ते व्यावसायिकतेकडे तुम्ही वळले पाहिजे. आणि प्रत्येकाला कोणाला 25व्या वर्षी यश येतं, कोणाला 50व्या वर्षी येतं, कोणाला 40व्या वर्षी येतं. त्यामुळं यशाचा पाठलाग केला तर 100% यश आहे. पण त्याला पाठलाग करायला जो विद्यार्थी शिकेल, तरच ते तुम्हाला यश मिळू शकतं. बरोबर. आणि हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्हाला कळेल, की स्पर्धा परीक्षेमध्ये किती दिवस थांबायचं आणि बाहेर कधी पडायचं. कदाचित तुम्ही योग्य वेळी जर बाहेर पडले नसते, तर आज आपली ही मुलाखत झाली पण नसती. नक्कीच. पण तुम्ही सांगताय व्यावसायिककडे वळलं पाहिजे. तुम्ही अनुभव घेतलाय, की कित्येक लोकांना काय करायचं हेच माहिती नसतं. तर काय करायचं हे माहीत असेल तर भांडवल नसतं. तर तुम्ही सांगितलं, की तुम्ही बँकेच्या दारात गेले, पण ते तुम्हाला लोन देत नव्हते. याच्यासाठी काय मार्गदर्शनासाठी आपण काय करतोय? नाही, ह्याच्यासाठी मी तर म्हणेल, की बाबा ज्या विद्यार्थ्यांना वाटते त्यांनी मला पर्सनली येऊन भेटा, त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करेल. पण पूर्वीपेक्षा आत्ता तसं खूप सोपं झालेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण प्रत्येकाला आपल्या भारतामध्ये आपल्याकडे प्रत्येक समाजासाठी महामंडळ आहे. येस. आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून 100% तुम्हाला कर्ज मिळतंय. आपल्याकडे अनेक ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लेव्हलला असे आहेत, की तुम्हाला सुचत नाहीये काय करायचं. तर तुम्ही त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी जर सांगितल्या, तर ते तुम्हाला 50 व्यवसाय सुचवतील. पण सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी स्वतःमधला स्व ओळखला पाहिजे, की आपण व्यवसाय करू शकतो का? आणि मग आपला व्यावसायिकतेकडे असणारा जो कल आहे, त्याची कलच असणे मार्केटमध्ये. कारण व्यवसाय करत असताना थोडंसं चंट असावं लागतं. थोडंसं इतर लोकांपेक्षा वेगळ्या गोष्टी आपल्याकडं 100% आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असेल, तरच आपण खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकतो. नाहीतर आपल्याला व्यावसायिक म्हणजे स्वतःमधला स्व ओळखल्यानंतर आपल्याला बरोबर. नेमकं कळतं, की बाबा आपण व्यवसाय करू शकतो की नाही, की आपल्याला नोकरीत जायचं. साधारण आपलं गणित आपल्याला माहिती असतं, की आपल्याला नेमकी आवड कशाची. ही जर आपण ओळखली, तर आपण 100% त्याच्यामध्ये यश प्राप्त करू नक्कीच. शकतो. सर्वात महत्त्वाचं ते ओळखता येणं गरजेचं आहे. आणि ते जर ओळखता नाही आलं,
तर मग काहीच उपयोग नाही. काहीच उपयोग नाही. आता याचबरोबर जर विचार केला तर आपण स्पर्धा परीक्षेचं हम्म. बोलतोय, तर हा युवक नेहमी त्याच्यावर अन्याय झाला तर रस्त्यावर उतरतो. आणि एक ती रीत आहे की एखादं जर आंदोलन मोर्चा असेल तर विरोधक त्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात. अशी जर परिस्थिती निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांवरती काही अन्याय होतो, विद्यार्थ्यांची काही मागणी आहे आणि तुम्हाला जर विद्यार्थ्यांनी बोलवलं तर तुम्ही विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला येणार? विद्यार्थ्यांची मागणी रास्त असेल, खरी असेल आणि त्याला कुठलाही राजकीय गंध नसेल, 100% ती मागणीसाठी मी माझ्या सरकार माझं आहे म्हणून मी जायचं नाही असा विचार करणार नाही. जर ती विद्यार्थ्यांची रास्त मागणी असेल आणि त्यातनं विद्यार्थ्यांना येणाऱ्या भवितव्यात जर फायदा होणार असेल, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर रस्त्यावर बसायला माझी तयारी असेल. त्या बात आहे. हेच अपेक्षित आहे. कारण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही कुठलाही राजकीय गंध नसतो. कारण हा विद्यार्थी कुठल्या मतदारसंघातला नाहीये किंवा कुठल्या पक्षाचा नाहीये. हा संपूर्ण महाराष्ट्रातून एका ठिकाणी एकवटलेला आणि स्वतःच्या पोटासाठी, स्वतःच्या रोजीरोटीसाठी अभ्यास करत असतो. त्याला त्याचं 3 काय महिन्यापूर्वी अशी अख्ख्या घटना महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्या पी-एच्या वाईफवर एका हॉस्पिटलमध्ये तिचं डेथ झालं. त्यावेळेस मी विचार केला नाही माझं सरकार आहे. माझ्या पी-एवर अन्याय झाला म्हणून मी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आणि तिथं जो न्याय द्यायचा आहे पीडितेला तो न्याय मिळवून दिला. त्यामुळे अशा प्रकारचा अन्याय सहन करू नका हे आमच्या पक्षाने शिकवलंय, आमच्या नेतृत्वाने शिकवलंय. पण तो अन्याय झाला असेल, तो खरा झालाय का? का तो लादलेला अन्याय कोणीतरी सांगतंय म्हणून करतोय, हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना. तो विचार करणं गरजेचं आहेच. जसं की तुम्ही आत्ता मला वाटतं पी-एच-डीचे विद्यार्थी ज्यांना फेलोशिप मिळत नव्हते, हो. सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योती, त्याला पण मी मिळवून दिली त्यांना 750 विद्यार्थ्यांना. क्या बात आहे. हेच अपेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याची असेल. कारण तो एक लढा होता विद्यार्थ्यांचा Right. आणि त्या लढ्याला तुमच्यामुळं येस. यश आलं असं म्हणता येईल. खरं तर मुख्यमंत्री महोदय तुमच्या जवळचे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. आणि जर त्यांच्याकडे एखादा विषय गेला आणि तो जर त्यांना पटला, तर तो मार्गी लागतो. फक्त त्यांच्यापर्यंत जाणारा मार्ग, त्यांच्यामधला दुवा, हा आज आम्हाला तुमच्या रूपाने मिळालेला आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते तुमच्यापर्यंत येतील आणि त्या प्रश्नांना तुम्ही नक्कीच न्याय मिळवून द्याल, अशी आमच्याकडून येस. विनंती आणि आम्हाला अपेक्षा आहे. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक आधारस्तंभ मिळाला. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा व्यक्ती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भावना जाणू शकतो. त्या तुम्ही जाणून घेतल्या आणि खरं आज जाणवलं आम्हाला की तुम्ही मदत करू शकता विद्यार्थ्यांना. आपण मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. जाता जाता विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी आठवलेली गोष्ट सांगेल आणि नक्कीच. मी तुमचा या ठिकाणी आभार मानेल. 2 मित्र असतात आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय, पण स्पर्धा परीक्षेमध्ये आपला स्पर्धक हा कोण आहे हे समजलं पाहिजे आणि आपणच खूप हुशार आहे हे जर विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही त्या स्पर्धेत यश मिळवू शकत नाही. 2 विद्यार्थी असतात, खूप वर्षांनी भेटतात आणि भेटल्यानंतर जेवायचं ठरतं. एक साधा पॅन्ट शर्ट घालून येतो आणि दुसरा मित्र एक चांगला मस्त ब्लेझर घालून येतो. मखमली असतो तो. दोघं जेवायला बसतात. तो एक मित्र म्हणतो, "अरे तू एवढा सुंदर ब्लेझर घातलाय, कसा काय घातलास?" म्हणतो, "माझ्या बायकोने दिलेला आहे आणि आता मी व्यवसायात आहे आणि म्हणून मी घालून आलो. माझा सगळ्यात आवडता आणि सगळ्यात कॉस्टली ब्लेझर आहे." दोघं गप्पा मारत जेवणाची ऑर्डर देतात. जेवण येतं तेवढ्यात त्याला वाटतं, "अरे हा ब्लेझर मी घातलाय. हा जर खराब झाला तर बायको ओरडेल आणि खराब होईल." म्हणून तो आतमध्ये वेटरला आवाज येतो, म्हणतो, "आतमध्ये हा हँगरला लटकव." पण त्याला त्या याच्यावर विश्वास नसतो. म्हणून त्या वेटरवर आतमध्ये जातो आणि हँगरला तो कोट लटकवतो. तरी त्याला विश्वास राहत नाही की कोणी पळून नेला तर काय करायचं? म्हणून तो एक चिठ्ठी लावतो की हा जो कोट आहे, हा कोट आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटूचा आहे, कोणी पळवून नेऊ नये आणि म्हणून येऊन जेवणाला बसतो आणि मित्राला सांगतो, "कोट खूप महाग आहे, मला जी काळजी आहे. कुणी पळून नेला तर काय करायचं? एक महागातला कोट आहे. पण म्हणून मी अशी चिठ्ठी लिहून आलो. आता मला निश्चिंत आपण जेवण करू." गप्पा होतात, बिल येतं, कोट न्यायची वेळ येते. तो आतमध्ये जातो तर हँगर तसंच असतं, पण कोट पळवून नेलेलं असतं. चिठ्ठी तशीच असते, पण चिठ्ठी बदललेली असते. चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की हा कोट एका आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूने पळवून नेलेला आहे. कोणीही शोधण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःला आपण खूप हुशार आहोत असं न समजता एम-पी-एस-सी काय, यू-पी-एस-सी काय किंवा राजकारण काय किंवा समाजकारण काय किंवा व्यवसाय काय, आपल्यापेक्षा अनेक हुशार मंडळी असतात. त्यामुळे आपणच हुशार या भ्रमात न राहता
जर आपल्यापेक्षा अनेक हुशार मंडळींबरोबर तुम्हाला स्पर्धा करायची या अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं टार्गेट ठेवलं, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आज वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही मला ऐकलत आणि वास्तव कट्टाने या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि वेळोवेळी एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्यातले एक माजी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी तुमच्याबरोबर उतरण्याची तयारी माझी कायम असेल. धन्यवाद. थँक्यू.